एनडीटीव्ही मराठी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबईमध्ये रोड शो होणार आहे. 5व्या टप्प्यामध्ये 20 मेला मुंबईमध्ये मतदान होतंय आणि त्या अगोदर नरेंद्र मोदी यांचा भव्य रोड शो मुंबईमध्ये होतोय. घाटकोपरमध्ये मोदी रोड शो करणार आहेत. अशोक सिल्क मिल पासून मोदींच्या रोड शोला सुरुवात होईल. घाटकोपर पश्चिम ते पार्श्वनाथ चौक ते घाटकोपर पूर्वेकडच्या पार्श्वनाथ मंदिरापर्यंत मोदींचा रोड शो असेल. या रोड शोसाठी घाटकोपरमधल्या वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले. रोड शोचा मार्ग कसा असेल? अशोक सिल्क मिल पासून या रोड शोची सुरुवात होईल. त्यानंतर श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, सीआयडी ऑफिस, सांघवी स्क्वेअर, हवेली ब्रिज असा प्रवास करत हा रोड शो पार्श्वनाथ चौकात येईल. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ही तयारी आहे वाराणसी जिंकण्याची. हा दृढ निश्चय आहे दिग्विजयाचा. वाराणसीतल्या दशाश्वमेध घाटावरून मोदींनी तिसऱ्यांदा दिल्ली विजयाचा संकल्प केला. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याआधी मोदी सकाळी पोहोचले वाराणसीतल्या गंगा घाटावर. गंगेची विधिवत पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काळभैरवाचं दर्शन घेतलं आणि तिथूनच मोदी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. पंतप्रधानांच्या शेजारी बसलेल्या आणखी एका चेहऱ्यानं लक्ष वेधून घेतलं. धोतर, पांढरं उपरणं, पांढरी दाढी असलेल्या पंडितांनी. पंडित गणेश्वर शास्त्री. या गणेश शास्त्रींनीच राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुहूर्त काढला होता. मोदी अर्ज भरताना गणेश शास्त्री हे अनुमोदक होते. असं म्हणतात की पंतप्रधानांनी 11:40 ते 12 या वेळेतला मुहूर्त अर्ज भरण्यासाठी काढला होता. गंगा सप्तमी आणि पुष्य नक्षत्राच्या युतीच्या या मुहूर्तावर मोदींनी आपला अर्ज भरला. मोदींचा अर्ज भरून झाल्यानंतर एनडीएनं वाराणसीत मोठं शक्ती प्रदर्शन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजप आणि मित्रशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या शक्ती प्रदर्शनाची शोभा वाढवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही मोदींची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना जिरेटोप भेट दिला. मोदींच्या अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये भव्य रॅली काढली. वाराणसीच्या सगळ्या गल्ल्या या भगव्या झाल्या होत्या. मोदी तिसऱ्यांदा वाराणसीच्या रिंगणात आहेत. मोदींच्या विरोधात काँग्रेसनं उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उतरवलंय. मोदींनी 2014ला वाराणसीमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यावेळी आपच्या अरविंद केजरीवालांविरोधात मोदी 3,30,000 मतांनी विजयी झाले होते. तर 2019मध्ये समाजवादी पक्षाच्या शालिनी यादवांच्या विरोधात लढताना तब्बल 4,80,000 मताधिक्यानं मोदींनी विजय मिळवला. ब्राह्मण, भूमिहार, जयस्वाल, मुस्लिम आणि ओबीसींचा भरणा असलेला असा हा वाराणसी मतदारसंघ. वाराणसीमध्ये 1 जूनला मतदान होतंय. वाराणसीतल्या विजयाच्या हॅट्रिकसह पंतप्रधान पदाची हॅट्रिक करायला मोदी सज्ज झालेत. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.